हॅलो फ्रेंड्स. सो आता मी ही सगळी तयारी करत आहे उद्यासाठी. उद्या आहे नागपंचमी आणि उद्या काही आपल्याला कटिंग वगैरे करायचं नसतं म्हणून हे सगळं रेडी करून आता फ्रीजमध्ये ठेवते आहे. सगळंच म्हणजे कटिंग, टमॅटो, कांदा, बटाटा सगळं कट वगैरे करून मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि उद्या आपण बिरड्याची भाजी करणार आहे बिकॉज ह्याला आपल्याला फोडणी जास्त द्यावी नाही लागत. सो उद्या फोडणीचं तेलाचं काही नाही करायचं आहे. हॅलो समायरा. सो आपण खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवतो आहे. तर आत्ता आम्ही ॲक्च्युली हा व्लॉग आहे नागपंचमी स्पेशल. पण आदल्या दिवशी म्हणजे उद्या नागपंचमी आहे आणि उद्या समायराच्या स्कूलमध्ये काय आणायला सांगितले बाबू? काय आणायला सांगितले? काय बनवून आणायला सांगितले? काय? नागोबा. सो नागपंचमी स्पेशल स्कूलमध्ये नागोबा बनवून आणायचे आहेत सगळ्यांनी. आणि म्हणून आम्ही आता क्ले घेऊन तर बसलो आहे. बघूया कसं होतं आहे, काय आयडियाज आहेत. सो कसं काय बनवायचं आहे. तू बनवणार आहे ना? ओके, तर चला चालू करूया आपण नागोबा बनवायला. आणि उद्या आमच्या घरी पण नागोबा पूजा करणार आहे आम्ही, हो की नाही? येस. तर व्लॉग कंटिन्यू करत राहा. हो. सो सो आता बनवूया आपण. ओके ओके. तर समायला खोकला लागला ना बाबूला? हो. ओके, चला लेट्स स्टार्ट. चला बघूया. नीट बनव. सो आम्ही नागाचं तोंड तर ट्राय तर केलं आहे आम्ही. बघूया कसं होतोय आपला नागोबा. म्हणजे दोस्तों मेरे हाथ में गड़बड़ है. मेरे हाथ खराब हो रहे हैं दोस्तों. मैं तो नहीं बना रही हूँ गणपति का. मम्मा मैं गणपति का बनवती है. ओके तो गया नहीं मेरा. बाबू नीट बनव ना. हाँ मम्मा यार मम्मा आज बनवून दे. ते मी करू. आणि इकडे आणि भाजी हातात द्यायचं. ओके ओके. मी चालली तोपर्यंत. मम्मा काय करते तू? तुझ्या स्कूलसाठी नागोबा बनवते. हां बाबू. सो काहीच आमचा असा नागोबा तर रेडी झाला आहे. थोडाफार असं वाटतं तर आहे. सो याला डेकोरेट करून बघूया आपण अजून. नागोबाचं डेकोरेशन चाललं आहे. ती खोकते ग. तुझ्या मारया टोपिया. हाय. सो आता मी जेवण करते पहिलं नैवेद्याचं आणि मग आपण नागोबाची पूजा करणार आहोत. आता मी इथे बिरड्याची भाजी करते. ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी ह्याची रेसिपी वेगळी शेअर करेन. सो आम्ही थोडं बिना वाटपाचं हे मी बिरड्याचं बनवते. म्हणजे आता फोडणी पण नाही टाकत. सो ह्याची रेसिपी नक्कीच एक दिवस शेअर करेन. ह्याच्यात मी थोडं माझ्याकडे फणसाच्या बिया आहेत ठेवलेल्या, त्या पण मी थोड्या टाकल्या आहेत. आणि हे आता मी सगळं मिक्स करून ह्याला शिजत ठेवणार आणि मग आपली बिरड्याची भाजी झाली तयार.
दे तिला पण दे पाणी दाख.